इकडं तू तुझं काम होतं ना तेच काम करायला गेलं. माझ्या कामाला काय एवढा उशीर लागतो का? झाला थोडा उशीर झाला. इतका कसा उशीर झाला? चला छडी घ्यायला लागल. छडी का इडी बिडी आहे का? आतापर्यंत कधी मी मॅडमचा मार खाल्ला ना तुझा मार खाऊ? खायला लागल. नाही छडी खायला लागल. बर नाही मागून. नाही बाई आपलं काय ठरलं होतं? आपल्याला मंदिरात जायचंय. हा हो जावर. आवरायचं काय त्याला तवा हाय त्याच कपड्यावर येणार मी. ए तू काय डोक्या पडलाय का रे? गावात माझी इज्जत जाईल. माझ्यामुळं हो. आणि असं बी कुठं माझं तोंड तवा चांगला आहे. मळक तळक तोंड कसलं. अरे ह्या कारणामुळेच तुला लगीन जमाना. माझ्या कपड्याचा लग्नाचा काय विषय आहे तवा? जा मी सांगितलंय ना कपडे बदलून या. अगं नको कपडे काय नाही फक्त तोंड धुवून येतो. हो. झालं का? हा 2 मिनिटं झालं. बघ हिरोसारखं दिसतोय का नाही? हिरो चल. केलं पचका चल. गावात इज्जत घालवायची काही काम करू नको नाहीतर तुला दादा नाही इज्जत म्हणीन. अयो आता चांगले कपडे तर घातले ती की चल. चल. मी दर्शन घेऊन मागेच येणार तर तू तर पुढे चालली होती ना तुला तर दिसला पाहिजे होतं. अरे वरनं धक्का मारलाय मलाच बोलते व्हय. अगं मोठ्या माणसाशी कसं बोलायचं लहानांनी ते तरी तुला समजायला पाहिजे की नको? तू मला शिकवणार का? दिसते तर कशी शांत बाहुली सारखी आणि लवंगी मिरची सारखी बोलते. म्हणतातच मला लवंगी मिरची. हे दादा कुठे गेला? दादा ओ आलो काय झालं का? अरे पोरगी बघ. चांगली. अरे तसं नाही म्हणत मी. मग भांडती माझ्यावरती. हो बाळका पोराला वाटतं बाई. तुम्ही कशाला चमडेपणा करता? आम्ही आमचं दोघींचं बघून घेऊ ना. ए चमडा मला वाटते का? दादा माझा तो. तुम्ही दोघं मिळून माझ्याशी भांडायला लागलात काय? हो असं काय सुद्धा नाही आलो दर्शनाला दर्शन कराय. चल जाऊ दे. दादा म्हणतो म्हणून गं नाहीतर काय? नाहीतर दाखवलं असतं तुला चकलीचा हिसका. जाऊ दे चल. देवा मला चांगली वहिनी मिळू दे. माझ्या दादाचं लवकर लगीन होऊ दे. पुढच्या वेळेला आम्ही सगळे दर्शनाला येऊ. धनुष्यचं दार लावलेलं दिसतंय काय आहे का नाही घरी? दार लावलंय म्हणजे बायको मार बिरत असेल त्याला. आवाज कसा आहे ना? चल की बघू. धनुष्य काय आणि एवढे जोरात बोंबलाय काय वर सरांचं आमंत्रण द्यायला आलाय. दुपारचं दार लावून झोपते ते. ए घर माझं दुपारचं काय काम असते ते नसते ते. माणसं बिनसं येते ती काय? अरे हो येऊ का नाही आम्ही? अरे ये की पण माझं दम लावायचं वरडायचं. दार लावलंय म्हणजे आम्हाला वाटलं दुपारचं तुझं जेवण बिवण चाललंय काय? नाही लागा तुम्हाला फुकाटचा पिक्चर बघायचं सवय आहे जेवण ना? म्हणजे मागच्या वेळेस घेतोय. ते आहे माहिती मला. असू द्या बोला काय म्हणताय? ती बैलाचं बैल बघायला जायचं होतं. अरे जायचंय की मग. चल की मग पाटकीने. बर बर असू. ती दार लावण्यात आपली बायको ती
आपली बायको म्हणजे आपली वहिनी आमची तुझी बायको. हा मग असं म्हण की का आपली बायको दारवड बाहेर येते त्या. राहू दे बाबा बसली ती कशी तरी का उग तू बिव गाण्या उठावतोय बसलेल्या. चल पटकीने चल की आता पटापटा. चला. नाही तुला ते बायकून मारायला पण केलं काय आता? झालं का ठरला का धनुष्यड म्हणतात तुम्ही होता म्हणून आता करायचं आहे का नाही अशी चपकावली का नाही आता काय तुला सांगायचं असा रपड टाकला का नाही कोपऱ्यातच जाऊन पडली त्याच्यामुळेच बाहेर आलं नाही काय? बिली रे पण त्याचं कसं आहे तुम्ही होता त्या म्हणायचं बंद केलं व्हायचं तुला अख्खं गाव वेतन आम्हाला माहिती आहे. बायको आपला दरार म्हणजे काय आता कसं आहे गावाच्या पुढं कशाला मांडायचं आहे बरोबर आपलं काय असेल ती ना गावा पुढं नाही आमच्या दोघा पुढं मांडत तेवढा. हा तर मेला का अरे आबा का बसले? आबा कसला विचार करत बसला आबा? काय झालं का बसलाय का आता इथं बी नाही बसावं अहो लय नाराज दिसताय. काय नाही दीपकराव बसलोय असंच. नाराज कसं नसणार पाटलानं खेळ केला ना गेमच पलटी आणि का त्या गेम मध्ये तू नव्हता वैर? माझा काय संबंध आहे? काय संबंध? हा मग अरे सुधर धान्या सुधर. कवर त्या पाटलाचा पट्टा कुत्र्यावाने गायात बांधून फिरणार आहेस. कुत्रेवानी आणि मी हायला बा कधी गुलाबी केलीच नाही आपण पाटलाची. तर अरे अख्खं गाव माहितीये तुला. अहो त्या बा आता काम नव्हतं म्हणून फिरत होतो आलो न दिलं सोडून त्याला. हे धर ते सोड असलीच कामं करा तुम्ही सुधरू नका. सुधरायचं काय बा तवा बी तुमच्या कधी मी गेम केली नव्हती आणि आज बी केली नाही ती केली ती पाटलानी. अरे नको सांगू मला अख्ख्या गावाला ठाव आहे. आबा किती दिवस त्या हरण्याचं डोक्यात घेऊन बसणार आहे? दीपकराव कसं असतं माहिती आहे का? जीव लावलेली माणसं आणि जीव लावलेली जनावर जी आपली असतात ना ती दूर गेली ना काय दुःख होतंय ना ते मला माहिती आहे. अरे माझ्या हरण्याला मी जीवापाठ जीव लावला होता रे. माझ्या लेकरावाने जपलं होतं आणि अशा कोल्या कुत्र्यांनी माझ्यावर गेम केली बघ. आबा अहो नवीन जनावराला जीव लावल्यावर ती येईलच की जवळ. आबा हो का पहिलं काय चुका झाल्या असत्याल नसत्याल त्या सगळ्या माफ करून टाका बघा काय. आणि तुम्ही नाही माफ करायचं मग कोणी करायचं राव? केले बी असते रे पण धान्या तुमच्या चुका पोटात घालण्यासारख्या नाहीत रे. जाऊ द्या राव आबा पहिलं आता सोडून द्या. आता ह्यांना विचारा लग्न झाल्यापासून कसं आहे माझं. आबा आता बरं का धान्या नाही तसा राहिला. धान्या लय सुधारलाय. तुम्ही म्हणताय तर ठेवतं विश्वास. हां शेवटी माणूसच चुकीचा पुतळा असतो. आता कसं बरं जाऊ द्या आबा काय माहिती आहे का आता मला बैल घ्यायचा आहे आणि ते आपला पिंट्याला बैल घ्यायचा आहे. माझं राहू द्या पण ते आता बैल बघायला चाललोय की नाही तुम्हाला बघू घ्या का खोंड. होय आलो असतं रे मला कशातच मन लागायला. जाऊ दे राव आबा आबा तुम्ही आलाच पाहिजे बैल घ्यायला राव तुमच्याशिवाय मजा नाही. हरण्यावानी दुसरा बैल घेऊन देऊ आज आबाला. तेच म्हणणार होतो मी. मग बैलगाडा क्षेत्रात आन बान शान म्हणजे तुम्हीच की. हा नाही रे पण जे आपलं असतं ना ते आपलंच असतंय बघ. ते खरं आहे. खरं आहे बरं का. पण त्याच्याच आठवणीत किती दिवस बसणार आहे? बघ काय नाही आबा चला तुम्ही. आबा चला. चला राव आबा काय त्याच्या यायला आबा बी असं करते का नाही.
बैल आहे की नाही शिरूनच आणतोय बघ. कसं काय ती नाचतो हा काय त्याच्या आलं ते जे बघ की हा बघ चालू शेट एक नंबर आहे का नाही जोड दिपे कसं काय जांगडा आहे की नाही खेळ दोन्ही बघ की आबा कुठं काय नाही रे गेलं वाटतं हरण्याच्या आठवणीत. अहो ए आबा मग हारण्यासारखे आहे ते पण करू की आपण परत बी हा विसरता येत नाही रे. आता आहे तुमचं दुःख कळतंय बरं का आबा. आले मालक हा हे काय आले की हा बा राम 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 राम. लय दिवसात येणं गेलं. आपल्या धनुष्यकला बैल घ्यायचा होता. कळलं तुमचं बैल जोडी आहे ना आलो. बघितली का लय भारी येतो. मला बी कळलं तुमचा हरणे गेलाय म्हणून. हा जाऊ द्या आपलं बैलच सांगा कस काय बैल मात्र राव तुम्ही लय खट सांभाळले ते बघा. आपली बैल आहेतच तशी मैदानात नसती बिरी 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 पाळतात. मग काय तेज बीज दिसतोय हो ते प्या सोन्याचं नाव जरी ऐकलं तरी मैदान नसतं असं थरकाप होतो या. कितीतरी डालीन कितीतरी गादा अड्ड्यात त्यांनी. हा चेअरमन काय द्यायची कशी काय? काय आता सांगू मी काय सांगू तुम्ही सांगा की तुम्ही बोला की. अहो एक घाऊन 2 तुकडे करून टाकायचं झटक्यावर. हा मग काय किती सांगू आता सांग. बघा तुम्हाला बी बैल- पटलं पाहिजे आम्हाला बी सोसलं पाहिजे हो. बैल बी चांगली आहे ती. तर एकच बोलतो रोकन ठोक परत परत काय ही करत बसत नाही. 10 लाख रुपये. हा हा आबा हे काय बोललो काय रे 10 लाख. अयो, तुला बी ऐकू आलो होय. मला वाटलं मला एकट्याला म्हणलं का तुलाच घ्यायची होती बाबा. हो चेअरमन लय होते ते राव 10 लाख. आता पण सांभाळली ती बी तशीच राहावं. बघा राव काहीतरी कमी जास्त करा. 9,51,000ला फायनल घेऊन टाका. कोण आहेत रे भाऊ? ही पडेल गावची आहेत आपली बैल जोडी घ्यायसाठी आले ते. नमस्कार. कुठली बैल बघायला आले? हे काय हेच बघायला म्हणजे काय बघायला घ्यायला आलाय काय? घ्यायला आलोय. अरे इकायचं कुणी सांगितलं तुम्हाला? ते बैल दिप्या थांब की अरे दिप्या इथं पाय घासारतोय माझा. नाही ये पुढे तू ये काय सांग की ते बैलाचं. मला त्या दिवशी कोणतरी म्हणत होतं इथं ह्यांच्यात आहे ती बैल म्हणून. मी अरे म्हणून- बैल आहे ते म्हणून काय इकायला ठेवल्या तू ती? अहो, हा पोरासारखी सांभाळलेली आहे ती. हा आणि बघ मैदानात गेल्यावर काय गाजवतात मैदान ते. आहे आधी गाजर. इकायला ठेवलं नाही तसं यायचं नाही परत. त्याने आल्यासारखी चहा पिऊन जा पण बैलाचं नाव काढायचं नाही. धना याला म्हणतात सच्चा बैलगाडा प्रेमी. अरे बैल इकायची नसतात रे जपायची असतात. आणि ज्याने खरा जीव लावला ना बैलाला हे त्यालाच माहीत असतं. चुकी झाली येतो. या चाल रे. अरे त्या मातीच्या पैशाचं काय झालं रे? सेठ बोला है कल आके ले जाने का. कल म्हणजे उद्या. ठीक. बर आबा इथं आहे घरनं जाऊन आलो. कर काय काम काढलं? अहो घरी गेलतो घरच्यांनी सांगितलं इकडे बट्टीकडे आलाय तुम्ही म्हणून. अरे हा यांना वावरातली माती दिलती ना त्याचं पैसे घ्यायचं होतं. बरं बरं. आबा शर्यत आहे परवा शेजारच्या गावात. शर्यतीला जायचं होतं आपल्याला. आता शर्यतीला येऊन कोणाचं बैल पोय बरं? अहो आबा अजून बी तुम्ही त्या हरण्याच्याच आठवणीत आहेत. मला नाही विसरता येणार रे. लय जीव लावला होता आणि माझा हारण्या होताच तसं गुणाचं बघ. अहो किती दिवस त्याच्या विचारात राहणार आहेत? मी किती विसरण्याचा प्रयत्न केला ना दीपकराव तरी नाही विसरू शकत बघा. अहो ऐका तुम्ही आबा आपण जाऊ शर्यतीला. अरे मी त्या मैदानात आलो ना जोतो येईन जोत उठन आणि मला विचारन हारण्या कुठं गेला हारण्याचं काय झालं आणि माझं दुखावली खपली निघन र.
मला ते सहन नाही होणार दीपकराव. अहो असं नाही आबा, तुम्ही तिथं गेल्या उलट मन रमल तुमचं. आता मन रमवून काय करतो? तुमच्या पाटलाचा बैल असेलच की, आपल्या गावाचं नाव निघलच की. अहो हे असं आहे का आबा, म्हणजे आमचा जीव तुमच्या जवळ आणि तुम्ही पाटलाभर जायला सांगता आम्हाला? दीपकराव, तुम्ही लोक लय जीव लावतो मला, पण माझ्याच्याने आता शर्यतीचं होणार नाही. तुम्ही नसला तर आम्ही बी पुन्हा शर्यतीचं नाव काढणार नाही. मी नाही येणार. आबा कसं काय करायचं रे? आबा हरण्याच्या आठवणीतनं बाहेर निघायचं तयार नाही. चल. तपास तर लागला होता इथे येणार. गली में आज चांद निकला, ओहो गली में आज चांद निकला, ओहो. हॅलो, हा कुठं आहे धनू? अरे आपल्याला जायचं नाही का? नाही, मी पण आता मराठी शुद्ध बोलायला चालू केली शहरी टाईप मध्ये. हा हा, अरे आपल्याला जायचं नाही का? अरे बैलगाडा शर्यतीला. काय बोललास तू? मी कुठं काय बोलले? आता काहीतरी बोललास ना. अहो खरं जाऊ तुमच्या पाया पडतो मी, पण मी खरंच काय बोललो नाही. ती माझ्या मित्राला सांगत होतो ते शर्यतीला जायचंय ते, दुसरं काहीच नाही बोललो. मला यायचंय. तुम्हाला पण यायचंय? हा, मला आवडते बैलगाडा शर्यत. मला पण तुम्ही आवडता. काय म्हणालास? नाही मला पण खूप आवडते बैलगाडा शर्यत. हा असं म्हणलो मी. तुमच्या सोबत तर मित्र असतील ना? नाही कोण नाही, मी एकटाच आहे, काय अडचण नाही तुम्हाला. नक्की ना? होय तर खरंच तर सांगतोय काय तुम्हाला, माझं ऐका ना तुम्ही. मी एकटाच आहे, तुम्हाला घेऊन जाऊ शकतोय मी. नाही का? फसवणार नाही ना? हे, आयुष्यभर फसवणार नाही तुम्हाला. काय म्हणालास? म्हणजे आपण गंडवागंडी करतच नाही हो. तुम्हाला शब्द दिला नाही एकदा, ठीक आहे? नाही काय अडचण. किती वाजता निघायचंय? निघू काय थोड्या वेळानं निघू. तुम्ही पण जावा, आवरा आणि या फाट्यावर. फाटा म्हणजे? फाटा माहित नाही? मला इकडचं काय नाही माहिती. होय नाही माहिती होय. हा मग हाय, मग जमला. एक काम करा, मग मंदिरापाशी या, मग मंदिरापासूनच जाऊ. हा ठीक आहे. हो चालतं. चालेल. हो चालतं. भेटूया मग. हो चालेल चालेल. हो नक्की नक्की. चल. हो बाय.